नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर बघा आता ही बाही डिझाइन मी कशी बनवणार आहे। तर पाहू शकता इथं हे पहा, इथं थोडासा व्हिडिओ कट झालेला आहे माझ्याकडून। तर पहा इथं 1.25 इंचाचा इथं शेप देऊन घेतलेला होता आणि असा आकारामध्ये मी कटिंग करून घेतलेला आहे। आणि कटिंग करण्याआधी पहा इथं आधीच मी कॅनव्हास इथं चिपकून घेतलेला होता, जेणेकरून आपल्या बाहीला फिनिशिंग यावी छानशी अशी। त्याच्यामुळे मी आधीच चिपकून घेतलेला होता, नंतर कॅनव्हास हा मापाचा कटिंग करावा लागणार नाही। एका मापातच चारही आपले कॅनव्हास आणि दोन्ही पण बाह्या ह्या कटिंग करून झालेल्या आहेत पहा। तर ही साडी जी आहे काठापदराची आहे, ही ब्लाऊज काठापदराचा आहे। तर पहा ही साडी जी आहे ती काठापदराची, त्याच्यामुळे ब्लाऊज पण त्याच्यामध्ये तसंच आलेलं आहे। तर पहा आता इथं छानशी अशी डिझाईन बनवून दाखवणार आहे। तर पहा पहिल्यांदा इथं बाही जोडून घ्यायची पहा, आणि इथं आकारामध्ये थोडेसे कट द्यायचे, म्हणजे जेणेकरून इथं अस्तर व्यवस्थित असं फोल्ड होईल एकदम आकारामध्ये पहा। अशा पद्धतीने कट देऊन घेतले आणि इथं बाही अशी पलटवून घेतली आणि पूर्ण बाहीला जसं आपण साध्या बाहीला जॉईंट करून घेतो त्या पद्धतीने इथं जॉईंट करून घ्यायची। तर पाहू शकता इथं आकारामध्ये एकदम व्यवस्थित अशी जॉईंट करून घेतली आता। आणि उरलेला कपडा हा एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा, जसं की अस्तर आपण एक्स्ट्राचं कटिंग करून घेतो त्या पद्धतीने। तर पहा आता इथं मी छानशी अशी डिझाईन बनवणार आहे। त्याच्यासाठी काय करायचं आहे, आता बाहीला थोडी फोल्ड करून घेतली पहा। तर आपल्या बाहीची फिटिंगचं माप घ्यायचं आहे, तेवढीच डिझाईन बनवायची, एक्स्ट्राच्या वेळ घालवत बसायचं नाही पहा। इथं आता फिटिंगचं 6चं माप घेतलेलं आहे मी। तर पहा आता इथं मी जे नॉट्स आहे थोडीशी जाड साईडचे नॉट्स इथं बनवून घेणार आहे, आणि त्याच्या 1-1 इंचाच्या पट्ट्या काढून घेणार आहे आणि जोडून घेणार आहे पहा। तर पहा इथं आता 1 इंच रुंदीची इथं पट्टी काढून घेतलेली आहे, 1.25 इंच रुंदीची पट्टी काढून घेतलेली आहे मी। तर पहा इथं आता ह्याला अर्धी फोल्ड करून घेतलेली आहे आणि अर्धा इंच एवढी रुंदीची आपली पट्टी ही तयार झाली पाहिजे पहा। अर्धा इंचापेक्षा थोडीशी 1 पॉईंट कमी घेतली तरी चालेल। तर पहा इथं आता स्क्रूड्रायव्हरने अशी मी थोडीशी पट्टी आहे, त्याच्यामुळे मी फोल्ड करून दाखवते। जर जास्तीची लांबची जर पट्टी असेल तर तिला सुई धाग्यानेच फोल्ड करून घ्यायची। तर पहा अशा पद्धतीने रुंदीची पट्टी काढून घेतलेली आहे, हिला 1-1 इंचाचे असे तुकडे करून घ्यायचेत पहा। तर अशा पद्धतीने आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या अशा काढून घ्यायच्या पट्ट्या आधी। तर पहा इथं मी आधीचेच थोड्याशा तयार करून ठेवलेल्या होत्या। तर पहा आता इथं जिथं फिटिंगचं माप आहे तिथून पुढे आपल्याला पट्टी अशी अर्धी फोल्ड करायची, चपटी एकदम व्यवस्थित झाली पाहिजे पहा अशा पद्धतीने। तर पहा अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायच्यात, अर्ध्या इंचावरती अशा पट्ट्या ह्या जॉईंट करून घ्यायच्या। तर पूर्ण बाहीला जिथे आपल्या फिटिंगचं माप होतं तिथपर्यंत आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायच्यात ह्या। तर पहा अशा पूर्ण ह्याला अशा जॉईंट करून घ्यायच्यात हे, जेणेकरून ह्या थोड्या म्हणजे अर्ध्या इंचापेक्षा थोड्याशा अशा बाहेर ठेवायच्यात आहे, म्हणजे एका रेषेमध्ये सर्व पट्ट्या हे झाले पाहिजे, एकही मागे पुढे नाही झाली पाहिजे, म्हणजे आपली डिझाईन ही छान अशी दिसणार आहे। तर पहा पूर्ण ह्याला जॉईंट करून झालेले आहेत। तर पहा आता इथं ह्या पट्टीमध्ये आता नॉट्स बनवून घेणार आहे आणि छान असं फूल बनवून घेणार आहे पहा। आता पूर्ण ह्याला ऊन घेतल्या तर ह्या नॉट्स हे आहेत तिथं स्टिच करून घ्यायच्यात, म्हणजे ह्या निसटणार नाहीत अशा पद्धतीने। तर दोन्ही बाजूला अशा पॅक करून घ्यायच्या दोन्ही बाजूच्या। तर पहा अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे, स्टिच करून घेतलेले आहेत पहा। आता इथं लटकन बनवून घ्यायचे छोटे छोटे, जसे की बॅक साईडला बनवतो तशा पद्धतीने, मोठे नाही छोटे छोटे बनवून घ्यायचे ते। तर पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम छोटे छोटे, म्हणजे आपल्या बाहीवरती सूट होते ना अशा पद्धतीने छोटे छोटे बनवायचे, खूप मोठे बनवायचे नाहीत। तर पहा इथं दोन्ही पण आता बनवून झालेले आहेत। तर बघा हे जे नॉट्स आहे त्याची व्यवस्थित असं फुल बनवून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती आता लेस लावून घेणार आहे पहा। तर पहा तुम्हाला ही बाही डिझाईन कशी वाटली, आता पुढे पहा याचा फायनल लुक दाखवलेला आहे। तर बाही डिझाईन ही तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, आणि डिझाईन आवडली का, आणि माझ्या अशा डिझाईन चॅनलवरती आणखी वेगवेगळ्या काही अपलोड केलेल्या आहेत त्या पण डिझाईन जाऊन पहा, खूप छान अशा डिझाईन अपलोड केलेल्या आहेत पहा। आणि ब्लाउज कटिंगचे पण व्हिडिओ भरपूर अपलोड केलेले, तर कटिंगचे व्हिडिओ पण जरूर पहा, तुम्हाला नक्की कटिंग जमेल, खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे। तर पहा
अशा पद्धतीने आता इथं थोडीशी लेस जी आहे थोडीशी ब्रॉड आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावरती डबल शिलाई घेते जेणेकरून अशी लेस ही पलटी होत नाही. पहा आता इथं एक छोटंसं शो बटन लावून घेणार आहे. हिरव्या कलरचं असेल तर अतिउत्तम, पण आता इथं गोल्डन कलरचंच लावून घेणार आहे. तर कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करून सांगा.